नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर बघा, पीएम किसान बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। आपण पाहिलं तर पीएम किसानचा हप्त्याला बराच वेळ लागत आहे। आता याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी एक अपडेट आलेली आहे की आता आपण पाहिलं तर 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। आता जो काही येणारा हप्ता आहे तो 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु बघा, या 22व्या जो काय हप्ता आहे त्या विषयीच एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि अतिशय धक्कादायक अशी ही अपडेट आहे। आपण पाहिलं तर आता देशभरामध्ये जवळजवळ 30,18,000 शेतकऱ्यांना 22व्या हप्त्यापासून मुकावं लागणार आहे आणि जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्येच पाहिलं तर 1,72,000 शेतकऱ्यांना 22व्या हप्त्यापासून मुकावं लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की केंद्र सरकारने नेमकं याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर जे काही नियम आहे त्या नियमाला अनुसरूनच त्यांनी हा आकडा काढलेला आहे। आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना जमीन नसून देखील त्या शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते, तर असे शेतकरी यापासून वगळले जाणार आहेत। त्यानंतर दुसरं कारण आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेला आधार लिंक असणं, त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं किंवा आधार सीडिंग म्हणजे जे काही तुमचं डीबीटी आहे ते डीबीटी इनेबल असणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। आणि आपण देखील वारंवार शेतकऱ्यांना हेच सांगत आलेलो आहे की कोणतीही शासकीय योजनेचा लाभ घेत असताना तुमचं डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे इनेबल असणं हे तेवढंच गरजेचं आहे। जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा होणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला पीएम किसानसाठी किंवा शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपलं डीबीटी एनेबल असणं हे देखील तेवढेच गरजेचं आहे। तसेच याच्यामध्ये आपण पाहिलं तर ॲग्रिस्टॅग बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगवरती नोंदणी केलेली नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅगवरती नोंदणी केलेली नाही असे शेतकरी देखील 22व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे आपण वेळोवेळी देखील हेच सांगत आलेलो होतो की जे काही केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅगवरती नोंदणी करण्यासाठी बऱ्याच वेळा मुदत वाढवली होती। आत्ता देखील त्याची नोंदणी चालू आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रिस्टॅगवर आपली नोंदणी केलेली नाही। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली नोंदणी ॲग्रिस्टॅगवरती केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली नोंदणी ॲग्रिस्टॅगवरती करायची आहे। त्याच्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की केंद्र शासन कोणत्या तरी कारणाने म्हणजे एक वेगळा काहीतरी नियम काढून हप्ते बंद केले जाणार आहेत का, तर तशा पद्धतीचं कोणतंही केंद्र शासनाचं धोरण नाही। तर बघा, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना एकाच कुटुंबामध्ये 2-2 शेतकरी लाभ घेत आहेत तर अशा देखील शेतकऱ्यांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जे काही शेतकरी नसाल किंवा तुमच्या नावावर जमीन नसाल तरी देखील तुम्ही हप्ते घेत असाल तर असे शेतकरी पहिल्यांदाच या योजनेतून बाद केले जाणार आहेत। त्यानंतर तुमचं डीबीटी इनेबल असणं हे देखील तेवढेच गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं आधार लिंक असणं आणि शेवटचं म्हणजे पाहिलं तर तुमच्या ॲग्रिस्टॅगवरती नोंदणी असणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आता आपण सांगितलेला याच्यातील कोणत्या बाबीमध्ये त्यांची जर अपूर्ण काय असेल तर त्यांनी ते ताबडतोब पूर्ण करायचं आहे आणि आपला 22वा हप्ता येण्यापासून आपण एकदम म्हणजे काळजी करण्याचं काहीही कारण नाही। धन्यवाद।